देवा पाटील बायको करत सगळं सुन सुन वाटायला. बऱ्यापैकीतलं झालं इथं. हे किचनचं सगळं इथं ठेवलं. सासरकडनं मिळालेलं पहिलं गिफ्ट शेवटचं शेवटचं. याच्यानंतर काहीच मिळालं नाही. आणि बघा तुम्ही किती छान हे दिसतंय. इकडच्या बाजूचं तर हे ऑलमोस्ट आम्ही सगळंच रिकामं केलं पाहू शकता. शक्य होणार तेवढी सोबत नाही, पण ज्यांना सोडून जायचं त्यांच्यासाठी वाईट वाटतं. नमस्कार मंडळी, तर आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. कारण आता अरे बापरे ए परी क्यूटी पाय हो खूप रात्री एवढं परेशान केले ना 2 वाजेपर्यंत नुसतं मोठमोठ्या ओरडायला लागली, खेळायला लागली. लय ओरडत होती आहे की नाही. तिला काय रात्री मॉर्निंग झाल्यासारखं खेळायला लागली ती. तर आता अंतिम टप्प्यामध्ये आली पॅकिंग आपली आणि उद्या सकाळी आपल्याला इथून साहित्य भरायचं आहे. तर आजची शेवटच्या टप्प्यात ती तयारी आहे. बरंच राहिलेलं, पण आज कसलं परिस्थिती कंप्लीट करायची आहे. हो ना पिल्लू, मदत करते का तू? शांत झोपली ना तू तर आम्ही जास्त वेगाने काम करू शकतोय है की नाही. ते सुंदर आले ती मोठी 2 तर हे फळ दिलेलं आहे आपल्याला परत एवढं जोमान आलेलं आहे की नाही. हे आपलं लिंबू है ना. आगावपणा करता तुम्ही एवढ्या उशिरा. मोठमोठ्याने वरडत होता का नाही. काय प्रॉब्लेम होता बरं? काय प्रॉब्लेम होता? तिला ना दिवस रात्र नाही समजत हो. तिला फक्त खेळायचं असतं उठलं की. मग आम्हाला काही घेणं देणं नाही कुणाची झोप होतीये का नाही का. है ना बाबू, है ना. आम्हाला काही घेणं देणं नाही बाबा. कोण झोपलंय, कुणाला दिवसभर काम आहे, कुणाला लातलीची ड्युटी आहे, कुणाचं काय चाललंय, काही घेणं नाही. फक्त माझ्याशी बोला. आणि सकाळ सकाळी स्वारी लागली इकडचा ड्रेसिंग टेबल क्लीन करायला. मी हो ग बाळा आले आले. तर भाजीपाला संपलेला त्यामुळे चपाती आणि अंडे उकडणार आहे मी. अंड्याची भाजी करायची आहे आणि त्यानंतर इकडे दिसत असेल तर स्त्रीसाठी नाश्त्याला पण बनवणार आहे. हा पदार्थ तो कसा बनवला ते दाखव. तर हे आहे आगारोचं एग ग्रँड बॉयलर. हे आहे त्याचं मेन युनिट आणि ही आतमध्ये तुम्हाला स्टीलची फ्लॅट हीटिंग प्लेट दिसत असेल. आणि हा आहे एक बॉइलिंग ट्रे. याच्यामध्ये ॲट अ टाइम आपण 8 अंडी उकडू शकतो. आणि हा आहे पोच बाउल. याच्यासोबतच ही पॉवर कॉर्ड तुम्हाला दिसत असेल. हा मेजरिंग कप असून डिव्हाइसचं कव्हर हे अशा प्रकारचं आपल्याला रिसीव्ह होतं. हे वॉरंटी कार्ड आणि त्यासोबतच युजर मॅन्युअल सुद्धा आपल्याला रिसीव्ह होतं, ज्यामध्ये हे डिव्हाइस यूज करताना काय काळजी घ्यायची किंवा कशा पद्धतीने हे वापरायचं याची सगळी माहिती दिलेली आहे. हे कसं वर्क करतं हे आपण आता प्रत्यक्ष बघूया यूज करून. तर हे आहे याचं पॉवर ऑन ऑफ बटन. युजर मॅन्युअलमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मीडियम वेल, वेल डन, स्टीम्ड एग. तुम्हाला कशा पद्धतीने अंडी उकडवायचे त्या अकॉर्डिंग तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. आमच्या त्यांना ना एकदम वेल्डन उकडलेली अंडी लागतात, त्यामुळे मग मी 85 ml पाणी घेते. मेजरिंग कपच्या मागच्या बाजूला एक पिन आहे, त्याच्या मदतीने आपल्याला या अंड्यांना होल करून घ्यायचं जेणेकरून अंडी उकडताना अजिबात फुटत नाहीत. तर याचं कव्हर लावलंय आणि पॉवर ऑन केली आहे मी. 15 मिनिटामध्ये आपली अंडी उकडून तर पाहू शकता अगदी 15 मिनिटामध्ये हे ऑटो शट ऑफ होऊन जातं. मी माझं दुसरं काम करेपर्यंत मस्त बॉईल उकडून होतात. आणि आपण जी सेटिंग केलेली आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण पाणी ओततोय त्या अकॉर्डिंग ते ऑटोमॅटिक वर्क करतं. मी तुम्हाला ट्रे काढून दाखवते. पाणी संपलेलं आहे त्यामुळेच हे ऑटो शट ऑफ झालं आणि परफेक्ट हे एक बॉईल झालेले आहेत. म्हणजे मध्येच खाऊन दे निघाल्यासारखं वगैरे अजिबात नाही, प्लेन हवे तसे सोलून झालेत. आता मी हे कट करून घेते. तर आता पोच एग्स बनवण्यासाठी आपण 120 ml पाणी घेतलेलं आहे आणि ट्रेला इथं ऑइल लावून घेतलंय मस्त. आणि तर ट्रे मध्ये मी अंडे फोडून टाकलेले आहेत. 11 मिनिटामध्ये हे तयार सुद्धा होतं, तुम्ही पुढे पाहालच. तर त्यांच्यासाठी मिरची टाकली आणि श्रीसाठी चवीपुरतं मीठ ऍड केलंय. तुम्ही हवं तर मसाला सुद्धा वरतून असं शिंपडू शकता आणि खूप टेस्टी होतात हे. खरं फर्स्ट ट्राय होता, वाटत होतं की होणार की नाही, पण जबरदस्त झालंय आणि माझं खूप वेळ वाचतो. आणि ऑटोमॅटिक पॉवर शट ऑफ आणि ओव्हर हीट प्रोटेक्शन हे त्याचे की फंक्शन्स आहेत. ब्रेकफास्टला देतीस? हो, तुझ्यासाठीच बनवलं बा. तर थोडासा मसाला स्प्रिंकल केला आणि बघा तुम्ही किती छान हे दिसतंय.
मशीन बंद झाल्यानंतर पॉवर बटन ऑफ करून मगच त्याच्यावरचं कव्हर काढून घ्यायचं आहे. म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आणि घरातल्या सगळ्याच मंडळींना सॉफ्ट किंवा हार्ड आवडेल असं नाही. तर तिन्ही प्रकारे तुम्ही सॉफ्ट, हार्ड, मीडियम बनवू शकता त्याच्या आवडीनुसार. तुमच्या घरात सुद्धा अंडी आवडणारी मंडळी असतील तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे, आणि तुम्हाला सुद्धा खूप कमी कष्टात खूप छान छान वेगवेगळ्या डिशेस बनवता येतील. सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेकआउट करा. क्लिनिंगसाठी आपल्याला कपड्याच्या मदतीने हे जस्ट कोरडं करून घ्यायचं, एवढं सोपं आहे. हे झाडं वगैरे आहेत ना, ह्याला आपल्याला काय प्रश्न पडलाय बाबा, कसं न्यायचं, काय करायचं, एवढे छान वाढवलेले. तेवढं जास्त जसं जागा किंवा अंगण नाहीये, त्यामुळे मग आता अवघड होणार आहे झाडं न्यायची. तरी दोन गॅलरी मोठे आहेत. बघूया, जे घेऊन जाता येईल ते घेऊन जाऊया. आम्ही असा विचार केलाय, काही जे झाड आहेत ना तर ती शेजारी इथून जाताना त्यांना देऊन भेट द्यायची, करून आठवण आपली त्यांच्याजवळ राहील, आणि झाडांचं मोठं गिफ्ट कुठलं दुसरं असू शकत नाही. जसं जसं ते झाड वाढेल ना तसं त्यांना कधीतरी केव्हा तरी आठवण. हा पण एक उद्देश आहे, आणि आम्हाला माहिती आहे की तर किती जणांना कुणाला झाडं लावायला, वाढवायला, त्यांची काळजी घ्यायला आवडतं ते. त्यामुळे त्या लोकांजवळ ती सोपवली ना तर त्यांच्या स्वतःची घर आहे, त्यामुळे ती खूप छान त्यांना जोपासू शकतील. आणि विचार एवढाच आहे की ती झाडं जगली पाहिजे. मग आपल्याकडे जागा नाहीये, आपल्याकडे वाढतील तर इतर कुठे वाढतील, पण ते वाढणार आहेत, शक्य होणार आहेत तेवढी सोबत नाही. पण ज्यांना सोडून जायचं त्यांच्यासाठी वाईट वाटतं. स्वतः लावलेले वेगळंच असतं. माहित नाही आता पुढे किती दिवस आम्हाला त्याला पाणी घालायला मिळणार, कारण खूप म्हणजे लावल्यापासून खूप वाढवली व्यवस्थित आम्ही ते, आणि त्याच्यात वेळ पण खूप जायचा, आणि आपण त्याला पाणी घालतो. इतकी मेहनत घेतलेली ना, अगदी एवढी एवढा डब्बा रिकामा झाला ना माझं, त्याच्यात काय तर लावायचं, झाड हे करायचे. आणि आजी, आई आणि नातवंड अशी माझ्याकडे झाड आहेत, म्हणजे 3 जनरेशन आहेत. मदर प्लांट वगैरे. आणि त्यांनी पण खूप मला म्हणजे सोबत केले जेव्हा हे इथं नव्हते, त्यावेळी हे सगळी माझ्या सोबत होते, फॅमिली. तर आपल्या फॅमिलीचा भाग आहेत. पण ठीक आहे ना, आता बघा ना, आपण आपली फॅमिली सोडून इतर घरी कसं येतोच ना, आणि सगळं करतोच की, तर तसं ते पण कुठेतरी जातील, पण जिवंत असतील एवढं मात्र नक्की. हा काय प्रकार आहे बा? गाव पोरगी काय प्रकार आहे? काय प्रकार आहे? हा काय प्रकार? काय नाही. तुला एक गोष्ट दाखवू का? खूप काही सापडायला लागले बरं का याच्यामध्ये. की बघ, वर्षा मॅम, हॅपी न्यू इयर 2019 वर्षा मॅम. स्टुडंट नाही, खूपच भारी असते का नाही? याच्यामध्ये कशी गाच नाही ड्रॉइंग, पण त्यातल्या भावना बघ नाही होती. हॅपी न्यू इयर 2019 वर्षा मॅम, पेन्सिल मॅम. परत इथं हे पण ठेवलं तुझं, माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं ड्रेसिंग टेबल आहे ना, हा माझा लग्नातला ड्रेसिंग टेबल आहे. आणि जास्त काही मी कधी दाखवला पण नाही, कारण किचन मध्ये ठेवला तर वरती नेणं खूप अवघड होतं त्यामुळे. आणि तिथं मात्र याला व्यवस्थित जागा मिळेल की नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि एवढाच आपल्याकडे मिरर असणार, त्याला सगळं क्लीन करून घेऊ. आणि हे त्याच्यातलं जे साहित्य आहे ते पण सगळं ऑलमोस्ट काढलंय. हे माझे 2 किती बोलती ती, काय म्हणते त्याचं मिनिंग तुम्हाला लावता आलं तुम्हाला सांगा. त्याचे जे काही आवाज येतोय ना ते मध्ये मध्ये, तर ते आम्हाला तर खूप वेगळा उच्चार वाटतो तो, पण तुम्ही सांगा आम्हाला तुम्हाला त्यावरनं काय वाटतं ते. आणि हा माझा सगळ्यात पहिला 11वी मध्ये असताना लागलेला चष्मा. एक काय आहे, गंमडच आहेत नुसते आज. आणि अशा प्रकारचा मेकअप बॉक्स कुणाकडे आहे कमेंट करून नक्की सांगा, कारण आहे ना हा ट्रेंडिंग होता 2011 ला आहे ना, ट्रेंडिंग होता. नाही त्यावेळेस का, म्हणजे 2011च नव्हे, त्या जनरेशनच्या अगोदर 10 वर्ष पण हात चालायचा. हो, त्या कालावधीमध्ये मेकअप बॉक्स म्हणलं ना तर का, आणि मेकअप म्हणलं तर ह्याच्यात आहे की नाही, पावडरचा डबा टाकायचा, एक कंगवा टाकायचा आहे की नाही, एक नेल पॉलिश. हे बघा हे लग्नात आहे ना आमच्या लांबजण्याकडनं कशा म्हणजे तिथे कुंकाचा कार्यक्रम झाला ना त्यावेळेस देतात ती. तर ही वर्षाला सासरकडनं मिळालेलं पहिलं गिफ्ट, शेवटचं आणि शेवटचं
अरे वा, काय याच्यानंतर काहीच मिळालं नाही. होय, मी गिफ्ट आहे, ती पोरगी गिफ्ट आहे, सगळं सासरकडनं आहे. काय तुझं माहेरचं हे बाई. तुमच्याकडे आहे तुमच्या हातात. आठवण म्हणून किती जपून ठेवले बघा. माझ्यावर किती प्रेम करते वर्षाचं जीवन उदाहरण. पॅकिंग करताना बघा हे अक्काची माळ थोडीशी दाखवा म्हणलं. अक्का ही दररोज पहाटे उठून जप करायची असं माळ. जप माळ. आणि ना ते लाकडी असल्यामुळे त्याला हे झालंय, कारण ते आतमध्ये ठेवल्यामुळे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ना, तर हे दोन्ही पण रुद्राक्ष आहेत. सगळं देवाचं साहित्य ठेवायचं. या 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 या. खूप प्रयत्नाने झोपवलंय, तर आता मी पटकन जाते आणि माझी कामं राहिलेली आहेत ती आवरते. कारण शिंदे सरकारांनी बऱ्यापैकी आवरत आणलंय. तर म्हणजे मला वाटतं की ते ड्रेसिंग टेबल जे आहे ना, तर तिथलं त्यांचं पूर्ण सॉर्ट आउट झालं. आणि देवासाठीची एक बॅग सेपरेट आपल्याला करायची आहे, रांगोळी वगैरे. ते म्हणजे देव आपण सोबतच घेऊन जाणं, म्हणजे जाताना गाडीवर. पण बाकीचे जे काही आहेत ना देवाचं साहित्य खूप सारं आहे. म्हणजे अगदी कापूर, परत वाती, इथपासून ते देवाचे वेगवेगळे गंध, त्या सगळ्या गोष्टी एकत्र करतोय आम्ही, जेणेकरून तिथं गेलं की देवाची बॅग बघितली की त्यात सगळं असं आपण. थोडा वेळ लागतोय पण तिथं गेल्यास वेळ लागणार नाही, हो ना. जायच्या अगोदर जर आपण 8 दिवस अगोदर पासून पॅकिंग सुरू केली नियोजनपूर्वक, तर समजा आपल्याला 1 तारखेला जायचंय तर 20 पासूनच लागायला पाहिजे. म्हणजे सगळं सिस्टमॅटिक असं भर काय पण भर आणि कसं पण कर. आणि तिथं गेलास पुन्हा ते सगळं ओतायचं परत ते काढायचं, म्हणजे चिडचिडच होऊन जातं. त्यापेक्षा आम्ही त्यावेळेस सगळं वेळ घेतलाय. परंतु कसं तिथं बी गेल्यानंतर असं काय पण उचलाउचलीची गरज नाही, मोजक्याच गोष्टी वरती घ्यायच्या त्यातल्या, असं ठरवलं. पण बाळ छोटं आहे तर आपण सगळ्याच गोष्टी आता अशाच विचार करून करणं गरजेचं आहे. अवांतर गोष्टी पण वरती ठेवण्यात काय पड नाही, तिथं स्टोरेजचा पण तो विषय आहेच. तर ही झोपली आणि माझी कामावरून घेते. पात्र वरती देते. अरे हे वापरायचंच नाही आता आपल्याला. कोण म्हणलं सगळं वापरायच्या वस्तू येतात असं म्हणजे काहीच हे होणार नाही. एकच भांड्यात पोत होते, लय नाही भांडी आपल्याकडे. फक्त ती फ्रीजची भांडी वेगळी. तर किचन मधले जे भांडे आहेत ना, तर ते रेग्युलर वापरासाठीचे आणि कधीतरी लागणारे, कधी पाहुणे रावळे आले तरच. तसं तर आम्ही 3घच आहोत, त्यामुळे जास्त काही एवढं लागत नाही. तर त्या हिशोबानेच बाजूला काढतोय आम्ही. आणि काही प्लास्टिकच्या ज्या भरण्या वगैरे आहेत तर त्या रिकाम्या करून त्या डिस्कार्ड करायच्या चालल्यात, त्या घेऊन जायच्या नाही आहेत. त्या अकॉर्डिंग मग हे सगळं आम्ही सॅग्रिगेट करून पॅकिंग करतानाच तसा विचार करून करतोय की मोठे 1-2 टोपली वगैरे जे आहेत तर ती बाजूला राहू देत. आणि असंही भांडे वगैरे धुवायला टब ते लागतंच. किंवा मग ज्या गोष्टी मोजक्या आहेत तेवढ्याच वरती ठेवायच्या. वरती म्हणजे एका मोठ्या पोत्यामध्ये घ्यायच्या आणि बाकी सगळ्या भरून त्या पॅक करून तिथंही गेल्यानंतर वरती काढायच्याच नाहीत, असं ठरवलंय पक्कवालं. त्यामुळे मग आता इथं चाललेलं आमचं थोडंसं द्वंद्व. तर ते प्लास्टिकच्या ज्या काही बरण्या आहेत तर त्या मला ते बोललेले की रिकाम्या करून ठेव, जेणेकरून भंगारवरती तरी घाल. तसं तर माझ्या जे काही बरण्या डब्बे वगैरे आहेत ना, तर ते सगळे गावाकडेच आहेत स्टीलचे. त्यामुळे मग प्लास्टिकच्या बरणीमध्ये मी सणावारासाठी लागणाऱ्या कुरड्या, पापड्या, ते सगळं पापड वगैरे ठेवलेलं होतं. तर ते बोलले की ते पण रिकामं कर. तर मग मी तसंच ते टोपल्यात काही काढलं आणि मग बाकी सगळं ते बाजूला केलं. एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत सगळ्या जणांनाच की कधी मूल पालतं पडतं, कधी ते हे करतं. पण सगळ्यांचे माइलस्टोन अचीव करण्याची वेळ वेगवेगळी असते. सगळी बाळं एकसारखी नसतात. त्यामुळे आता असं काही जणींना वाटू शकतं तर दुसरं बाळ हिच्या सोबतचं 6 महिने आता तिचे पूर्ण झालेले असतील किंवा होणार असतील आणि तिची आई ब्लॉग पाहत असेल, तर त्यांनी असं कम्पेअर करू नका की वर्षाचं बाळ आता पालतं पडायला म्हणजे माझं पण पडलं पाहिजे असं नाही. किंवा तुमचं आधीही पडत असेल काय सांगा. म्हणजे आपण प्रेशर देऊन किंवा त्यांच्या त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरफेअर करण्यात काहीच अर्थ नसतो. ते नैसर्गिकरित्या होऊ द्यायला हवं. आणि कम्पेअर की ते खूप जास्त मग ग्रेट आहे आणि त्याची खूप काही नसतं. प्रत्येक मूल, प्रत्येक व्यक्ती युनिक आहे की नाही. आणि त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. आपण त्याच्यात म्हणजे बाई हे खरं असं कसं काय मग, आणि ते लवकर बोलायला म्हणजे तेच खूप ऍक्टिव्ह.
काही नसतं तसं. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं पण असतं आणि ते घेऊनच ते जन्माला येतं. त्यामुळे प्रत्येक बाळाची, प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक ह्युमन बिंगची किंमत करा, कारण ते सगळेजण युनिक आहे, स्पेशल आहे. आमची झोप ना कावळ्यासारखी आहे, म्हणजे अगदी थोडं काही वाजलं की लगेचच जागी व्हायचं. म्हणजे तिचा मामा म्हणतो की कावळ्यासारखं झोपते, ती लगेचच उठते. तर आता ना इथं तिच्याशी गप्पा मारताय आणि बाळाला बघत बघत ह्या सगळ्या गोष्टी करतोय, त्यामुळे थोडासा इतरांपेक्षा आम्हाला उशीर होतोय, सो समजून घ्या. आता हे कसं आहे, तिथं जागा नाही आपल्याला 2 वाळ घालायला, त्यापेक्षा हे आताच क्लीन करून इथं ठेवूया, है की नाही? म्हणजे फोल्ड करून घेऊन जाऊ. हे ज्वारीचे पापड आहेत, परत कलरचे कुरडे, इथे केलेलं ना, कुरडे इथेच केलेलं ना. उन्हाला ठेवून केलं ना, अगदी आपल्या त्या ह्याच्यावर केलं ताईने. कशावर माहिती का? टेबलवर ठेवून. श्रीदादाला आवडतं, श्रीदादाला खूप आवडतात आमच्या. उन्हाला ठेवतो जरा. इथे एक ठेवलंय बघा, त्यात काय ठेवलंय? त्याच्यात पण कुरडे आहेत, पण ह्या पांढरे. बरं मध्येच आमचं काय चालू आहे? हो ना, काय चाललंय? आम्ही गप्पा मारतोय. किती त्या गप्पा निन्नू काढा. काम करू द्या मला जरा. होय ग बाळा, मी आता एकदम असं लाऊड आवाजात बोलणार आहे, लाडकं अजिबात बोलणार नाही. मी ठरवलंय. बघू म्हणावं, येते का तुला? बघूया ना, बघूया की मी आता, कारण ती काहीच करू देत नाहीये. हे असं सगळं पडलंय, साहजिकच आहे बघा की आता आपण शिफ्टिंग करतोय मला हे असं मेसअप असणारच आहे. त्याच्यात आम्ही काय केलं, इकडे स्टीलची भांडी, त्या तिथं तुम्हाला दिसत असेल ते सगळे प्लास्टिकचे कंटेनर, याच्यामध्ये कधीतरी लागणारी भांडी, ह्याच्यामध्ये देवाचं साहित्य आहे आणि त्याच्यामध्ये रांगोळी, देवाचं साहित्य, आणि इकडं बरंच वेगवेगळं डिवाइड केलेलं आहे. इकडच्या बाजूचं तर हे ऑलमोस्ट आम्ही सगळंच रिकामं केलं, पाहू शकता. इथे रिकामं, मी क्लीन पण छान केलं एकदम, काय टेन्शन नाही. आता हे रिकामच आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आमचं आता सध्या लागणारं खाण्याचं साहित्य ते उद्यापर्यंत, म्हणजे आपण इथं आहोत तोपर्यंत लागणारच आहे, त्यामुळे ते काही नेऊन चालणार नाही. सगळ्यात शेवटी इथलं आपल्याला ते घेऊन अगोदर फिल्टर नेऊन लावावं लागेल तिथं. फिल्टर ते काढावंच लागणार आहे. तुम्हाला बरीच काम आहेत, फॅन खोलायचं, ट्यूबलाईट, है ना. हो, तुम्हाला आधी बेसिक गोष्टी नेऊन देतो आणि मग बाकीच्या गोष्टी मी करतो. चला तिला झोपी घातल्याशिवाय ती काही करू देणार नाही. आता मी दरवाजे लावून येते. बाकीची कामं जी आहेत ना, तर ती मी जरा वेळाने करते आणि हे थोडंफार मी बाळाला झोपवायला गेल्यानंतर करतील, त्यांना शक्य होतं तेवढं. नाहीतर मग शेवटी ती झोपल्यास मी आहेच, मिळून करू. मग हे आहे हे साहित्य, इथं बेडचं काढून ठेवलंय. काय करते होते ते बेडचे जे पण खुले पार्ट केलेले वरती ठेवलेले होते ते काढतोय आता. इथले 2 बेड होते ना, त्यामुळे आपल्याला गरजच, आपल्या बेडची गरजच भासली नाही. पण ऍक्च्युअली पाणी वगैरे कधी मध्ये उतरल्यामुळे फुगले जातात. उन्हात ठेवा नसते. म्हणजे नवीन बेड घ्यायचा का? ऍडजस्ट करायचं. नाही यूज की. होय, तेव्हा पाटील बायको करत पैसे नाही पगार बी लवकर होणार नाही, त्यामुळे रुपया नाही हा महिना. दिवस सांग ना. साहित्य आहे ना, बेड असेल, फ्रीज असेल, टिपॉय तर आमचा पहिल्या शिफ्टिंग मध्ये फुटला होता, त्यामुळे 4-5 आणि डायनिंग टेबल तर आम्ही आणलाच नाही काचेचं असल्यामुळे. हो, कारण ते कॉर्नर आणि हे ते जातंय त्यामुळे. आणि तरी एक कॉर्नर तर गेलेलं आहे आमच्या लग्नातल्या डायनिंग टेबल, आहे की नाही? काचेचा होता तो, 6 सीटर आहे. सीट तर त्याच्या पुढे गेलं काय. रानू ते सगळे कॉस्मेटिक्स बाजूला काढले. कौतुक नाही, लेखाच कौतुक करायचं. इथले हे सगळे कंपार्टमेंट रिकामे झालेले आहेत फायनली. आता इथं फक्त थोडस हे वेल्वेटचे ब्लाउजेस आहेत, खूप सारे आहेत खरं. हे आणले होते वेगळ्या याच्यानी आणि आम्ही एक छान असं काहीतरी सुरू करणार होतो, पण काही कारणास्तव आम्ही ते रहित केलं. आणि दुसऱ्या गोष्टी पण बऱ्याच होत्या त्याला कारणीभूत आणून ठेवलं होतं. पूर्ण प्रिपेअर होऊ त्यावेळेस आपण नक्की जाईन छान काहीतरी सुरू करू. श्री कसं रे
लेहंगा वगैरे आहे, तर त्यामुळे ते वेगळे ठेवलेत आणि असे अगोदरच गावाकडून येताना आणले होते, त्यामुळे ते लय सोपं गेलंय ना. तुमच्या हातातल्या तिकडं पण वन पीस आहेत वाटतं, त्यात आणखी बसतील कपडे. इकडची रूम आता बेडरूम रिकामी झाली आहे. सगळं साहित्य इकडे आणून ठेवलंय. हे अशा पद्धतीने बघा, हे थप्पी लावली, थप्पी म्हणजे सोपं जाणार. गाडी आली की उचलायचं आहे ना श्री. हो खाऊ बिस्किट. हो खा ना, भूक लागली बाळाला. चला आता थोडस पेटपूजा करतो आम्ही आणि नंतर मग बघू. आई कसं दिसत हॉल ना. इकडे ड्रेसिंग टेबल ठेवलंय, तर हे बघा हे कसं वाटायला. इकडे हॉल मध्ये ठेवलंय तर वेगळंच दिसायला. किचन मध्ये बघा जाऊन सगळं सुन सुन वाटायला. बऱ्यापैकी झालंय इथं. हे किचनचं सगळं इथं ठेवलंय. किती बॅग झाल्यात आता. कसे कडायचं, कसे उचलायचं. दोन होणार आपल्या खेपा जास्त. चला थोडासा आम्ही आता ब्रेक घेतो, पेट पूजा करून भेटू.